नमस्कार. बार्शी संचारमध्ये मी सौ शिल्पा मठपती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष जे सुरू झालेलं आहे त्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना भरभराटीचं जावो, सुख समृद्धीचं जावो, आरोग्यदायी जावो आणि मनात सुप्त असलेले सगळे संकल्प हे व्यक्त व्हायला आणि आसमंतात भरारी घेण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला येवो ही भगवंत चरणी प्रार्थना. आपण दर महिन्याला काव्यवाचन घेत असतो. हे आपलं सलग अखंडितरित्या काव्यवाचन आपण करत असतो आणि हे आपलं 4थं वर्ष आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांना मनस्वी आनंद होतो आहे की घर चालवताना जसं काही व्रत आम्ही घेतो तसं थोडंसं धावपळीमधून वेळ काढून साहित्यानंदाचा आस्वाद घेता घेता देण्यासाठीचा जो आमचा प्रयत्न होता तो आम्ही कुठेतरी तडीस नेतो आहोत असं आमच्या सगळ्यांना वाटतं आहे आणि आमचा हा प्रयत्न आपल्या सगळ्यांनाही आवडतो आहे याचा आम्हाला सगळ्या जणींना मनस्वी खूप आनंद आहे. आणि या नवीन वर्षापासून आपण म्हणजे मागच्या वर्षी आपण कविता आणि कवींच्या कविता यांचं वाचन केलेलं होतं. ह्या वर्षी आपण आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठेतरी छोटासा संदेश, विनोद, चुटकुला, बोधकथा याचा अंतर्भाव करणार आहोत, जेणेकरून मनोरंजन थोडंसं आपलं व्हावं किंवा काहीतरी प्रबोधनात्मक विचार आपल्या सगळ्यांमध्येच रुजावा हा आमचा छोटासा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं यानंतरचे आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि चला तर मग आपण आजच्या या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. करायची सुरुवात? हो. तर आपण आज राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज यांच्या कवितांचं वाचन आपण याआधीही केलेलं आहे. मात्र यावेळेस आपण थोडंसं रसग्रहणात्मक विचार करत करत थोडासा संवाद साधत आपल्या आजच्या या कवितांचं वाचन करणार आहोत, जेणेकरून ही काव्य मैफिल जी आम्ही अनुभवतो आहोत ती आपल्यापर्यंतही पोचावी हा आमचा एक प्रयत्न आहे छोटासा. तर मग आज गोविंदाग्रजांच्या कवितांचं वाचन करूयात. राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपण नावानं लेखन केलेलं आहे. खूप आयुष्यातलं मर्मत्व, ज्ञान आणि ज्या एक हलक्या भावना आहेत त्या सगळ्यांचा संगम आपल्याला त्यांच्या कवितांमधून जाणवतो. त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकांमध्ये तर त्यांचा अंतर्भाव आहेच. वाग्वैजयंती अशा एका कादंबरीमधून, पिंपळपाणी या कादंबरीमधून, या कविता संग्रहांमधून त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. नाट्यरूपात प्रसिद्ध आहे. आणि अशा गडकऱ्यांच्या लेखनाचा आस्वाद, काव्यात्मक आस्वाद आपण घेऊयात. चला तर मग माधवीताई आपल्याला सुरुवातीला कविता त्यांची सादर करते. नमस्कार. गुलाबी कोड. रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम दिग्भागी, समोर पूर्वा समुख रंगवे त्याच रम्यरंगी, परिपश्चिमा हृदयी तांबडे सूर्यबिंब विलसे, कशी रंगली पूर्वा याचे कारण काही नसे. खूप सुंदर माधवीताई. या कवितेमध्ये म्हणजे इतकं सुंदर भाव व्यक्त केलेला आहे. गुलाबी कोड आहे हे खरं तर, कारण यातल्या प्रियकर आणि प्रियसीचा संवाद या कवितेमध्ये आहे. आणि प्रियकरला प्रियसी असं विचारतीये की सूर्य जर पूर्वेला उगवत असेल तर त्याची लाली पश्चिमेकडे का उमटते. हे कोड तिने घातलेलं आहे आणि त्याचा सगळा अर्थ ह्या कवितेमधून विशद केलेला आहे. विनोद चतुरा मुग्धा बाला विचारी निजनाथा, शास्त्रज्ञ पंडिता उलगडे कोडे आता, अपरावदनी रमते लाली रवी सहवासाने, रवी नसता परी का रंगावे प्राचीच्या वदने, रंग इकडचा तिकडे वटला छटा कुठून गेली, ही जादूची नजरबंदी कुणी कधी कशी केली, विनोद पंडित पती कौतुकला हसे तसा थोडे, ओठ गुलाबी गाल गुलाबी गुलाबीच कोडे, वदे तिला हे रहस्य असले कधी न कानात, करिकंठी कर एक दुजाने धरी दुसरा हात, ओढून जवळी ऐकविला तिचं मुखच कानात, गालावरचे गीत कसे ते वटवू गानात. कृतिशील प्रिय शब्द दूर सरकता लज्जित बाला प्राणनाथ बोले, भगहृदयाच्या आरशात जे चित्र तुझे डोले, रविबिंबासम चुंबन बिंबित विलसत या गाली, सहजतयाची छटा गुलाबी पसरे भवताली,
चुंबन चित्रण परीन उमटता या दुसऱ्या गाली, सांग वल्लभे नाचत असे का त्यावर ही लाली. रंग इकडचा तिकडे वटला छटा कुठून गेली, ही जादूची नजरबंदी कुणी कधी कशी केली. काट्याने काढावा काटा शास्त्रज्ञ ठावे, गुलाब टाकुनी गुलाबास मग कानच उडवावे. ही हृदयाची कोडी सोडवी हृदयांचा मेळ, शास्त्रज्ञ हा कसा कळावा हृदयांचा खेळ. ओठ गोष्ट म्हणून कशी बोलली ती मिटली तोंडे, गोविंदाग्रज रसिका टाकी गुलाबीच कोडे, गोविंदाग्रज रसिका टाकी गुलाबीच कोडे. परत एकदा पूर्ण कविता ऐकली की कोडं आपोआप उलगडतं. अशी सुंदर कविता मानसीताईंनी सादर केली. यानंतर प्रीती आपल्या पुढे कविता सादर करेल. कवितेचे नाव चिंतातूर जंतू. निजले जग का आता इतक्या तारा खेड्या गगनाला, निजले जग का आता तारा इतक्या खेड्या गगनाला, काय म्हणावे त्या देवाला, वर जाऊनी म्हण जा त्याला. तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या, उधळ नुकुती बघवत नाही डोळे फोडून घेच गड्या. काय म्हणजे अगं ह्या अशा कवितांमधून म्हणजे कवींची एक प्रतिभा दिसते की सगळं काही छान असतं तरी पण काही असे म्हणजे चिंतातूर जंतू असतात, माणसं असतात की त्यांना खूप प्रश्न पडतात आणि त्याची काळजी विनाकारण वाहत राहतात. असं एक माणसाचं एक वेगळं रूप त्यांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. हिरवी पाने उगाच वेली झाडावर इतकी काही, हिरवी पाने उगाच वेली झाडावर इतकी काही, मातीत त्यांचे काय होतसे मातीस मिळवणी जा पाही, मातीस मिळवणी जा पाही. पुराबरोबर फुटकावारी पाणी हे वाहून जात, काय करावे जीव तळमळ, उडी टाकत्या पुरात. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होत ना एक तूच हौसी जास्त, भरती मूर्खाचीच होत ना एक तू हौसी जास्त. वेगवेगळे भावचित्र कवितेमधून आविष्कृत झालेले आहेत. यानंतर तृप्तीताई आपली कविता सादर करतील. नमस्कार. कळीचे फूल कसे झाले, बाळ कुणी संध्याकाळी रमे कुणी, खेळत असे बाळ अंगणी हवे तसे, बागेत मौजेने झोका घेत असे. तो दिसली सुंदरशी त्याला वेली, देठ कोवळे हिरवे पिवळे नाजूक सगळे, वा. ती वेली हिरवा शालू पांघरली, परी तया हवा सोबती खेळाया. खेळगडे मूल फूल सुंदर जोडी, पाहत असे परी वेलीला मूल नसे. किती सुंदर तृप्तीताई, म्हणजे अगदी आपण बागेतच बागडायला गेलो आहोत असा एक भाव कवितेतून आविष्कृत होतो. तिच्या गळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. हवेत डोलुनी हेच खेळणे खेळून निजणे, हे त्याची गादी हिरव्या पानांची. बाळगुणी वाईट वाटे फार म्हणे, दिवसभरी खेळूनिया हा आला परत घरी. झोपेत कितीदा गेला बागेत, धीर कोठे पहाट होता बाळ उठे. बागेत धावत तसाच तो घेत, मोजती किती कळ्यान दिसती फुलेच हसती. बाळ डोले चहूकडे पाहुणी फुले, आईला शोधता धावत गेला. म्हणजे तो बागेत जाऊन सुद्धा फुलं पाहिलं की त्याला आईची आठवण आली, आईला शोधायला गेला. मग बोले आई बघ गोड फुले, काल कळ्या आज फुले झाली सगळी. कशी उमलली कुणी हसवली हसत बसली, कशा कळ्या आई सांग मला सगळ्या. मग आई बाळाला उत्तर देई, खेळासी जमती चांदण्या आकाशी. त्या हसती चहूकडे पाहत बसली. खूप छान. तो दिसल्या कळ्या बिचाऱ्या हिरमुसल्या, कळवळल्या फार चांदण्या मग रडल्या. आसू पडले ते दव झाले धावत आले भुईवरी, पडले सारे कळ्यावरी. तो साचा रंग पांढरा ताऱ्यांचा, कळ्यावरीही चहूकडे जाऊन पसर. मग हसल्या कळ्या फुले हसता झाल्या, सर्व असे आई बाळा सांगत असे.
ऐकून हे बाळ तिच्या वदनी पाहे. कान कळे मिठी मारली तिला बळे. त्या काळी आई आनंदी हसली. हसत रडली हसवे पडले तिच्या गाली. तसेच तोसाची काळी उमलली बाळाची. तोसाची काळी उमलली बाळाची. कळ्यांची फुले कशी झाली, किती सुंदर कल्पना. कवीच बाळ झालेले आहेत, आई झालेत आणि एक वेगळं भावविश्व त्यांनी या कवितेतून उलगडलेलं आहे. खूप सुंदर कविता सादर केली तृप्तीताई. यानंतर ममताताई आपली कविता सादर करतील. नमस्कार. एखाद्याचं नशीब. काही गोड फुले सदा विहरती स्वगागणांच्या शिरी. काही गोड फुले सदा विहरती स्वगागणांच्या शिरी. काही ठेवी तसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन मंदिरी. काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापा पदा वारिते. एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. कोणी पर्वत आपल्या शिरी धरी हिमप्रभा शीतला. कोणाच्या उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला. कोणाला वनदेवतावरी तसे. कोणाला वनदेवतावरी तसे मोदांत जी नाहते. एखाद्यामधुनी परंतु जळती ज्वालामधी वाहते. झाडे जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती. स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवर नाचती. स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवर नाचती. सारी पालवती फुले विहरती शोभावरी लोळते. एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळती पोळते. चाले खेळ असा जगात. चाले खेळ असा जगात बहुधा सौख्यात सारे जरी. एखादा पडतो तसाच चुकणी दुःखार्णवी यावरी. पाही कोण अशा हताश हृदया. पाही कोण अशा हताश हृदया जो तो असे आपुला. देवा तू तारी हाकी अश्रू करुणी त्यासाठी तो तापला. त्यासाठी तो तापला. अतिशय अंतर्मुख करणारं आणि प्रसन्न चित्त आणि खिन्न विचित्त असं सगळं भावविश्व सांगणारी अशी ही कविता तुम्ही वेगळ्या धाटणीची सादर केली. गडकऱ्यांची खासियतच ही आहे की आणि कवीची सुद्धा हेच विशेषत्व असतं की पूर्ण भावनांचा अभ्यास त्यांना झालेला असतो. म्हणून शब्दांची सगळी मांदियाळी ते आपल्या कवितेमधून गुंफत असतात. यानंतर मी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे थांब जरासा बाळ. या कवितेमध्ये पण त्यांच्या कल्पना विश्वाचा अतिशय उत्तुंग भरारी कल्पना विश्वानं घेतलेली आहे. जेव्हा एखाद्या बागेमध्ये आईचं बोट धरून बाळ गेलेलं असतं आणि अगदी फुलांनी बहरलेली रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली सुंदर बाग, फुलपाखरांनी उडती फुलपाखरे, उमललेली फुलं आणि हिरवळ सगळीकडं आहे अशी जी बाग आहे, तिथं आईचं बोट सोडून जेव्हा मुलगा धावतो, छोटंसं दुडू 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 बाळ धावतं, तेव्हा आई काय म्हणेल त्याला, थांब जरासा बाळ. ते पण भावविश्व कवींनी या कवितेतून रेखाटलेलं आहे. ऐकूया कविता. सुंदर खाशा प्रभात काळी चहूकडेही फुले उमलली. सुंदर खाशा प्रभात काळी चहूकडेही फुले उमलली. बाग हसते वाटे सगळी शीतल वारा या जलधारा. कारंजाच्या छान थांब जरासा बाळ. रम्य तगाडी निर्मळ पाणी गाती पाखरे गोजिरवाणी. रम्य तगाडी निर्मळ पाणी गाती पाखरे गोजिरवाणी. आनंदाची बसली ठाणी खरे असे रे तरी नको रे माझ्या लाडक्या धाव. थांब जरासा बाळ. तऱ्हेतऱ्हेची फुले विलसली रंगीबेरंगी ही सगळी. तऱ्हेतऱ्हेची फुले विलसली रंगीबेरंगी ही सगळी. तू ही शिरता त्यांचे मेळी माझे मग ते फूल कोणते कसे ओळखू सांग. थांब जरासा बाळ. फुलपाखरे ही स्वच्छंदी तू ही त्यासम आनंदी. फुलपाखरे ही स्वच्छंदी तू ही त्यासम आनंदी. क्षणात पडशील त्यांच्या फंदी त्यांच्या संगे त्यांच्या रंगे. थांब जरासा बाळ. आशा तुला मग बागडताना भरभर वाऱ्यावर फिरताना.
अशा तुला मग बागडताना भरभर वाऱ्यावर फिरताना फुलात दडला की उडताना कवन उपायी आणू लाडक्या सांग थांब जरासा बाळ थांब जरासा बाळ. अशी खूप भावप्रतिम कविता आहे. खूप सुंदर कविता आईचे सगळे भाव याच्यात या कवितेमधून रेखाटलेले आहेत आणि असा हा नवीन वर्षाचा काव्य वाचनाचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कळवा. आणि जे आम्ही म्हटलं की बोधकथा संदेश किंवा एखादा विनोद जो आपण व्हिडिओमध्ये कधीही घेणार आहोत, तर आत्ता यावेळेला आपण वर्षाची सुरुवात आहे त्यामुळं व्हिडिओच्या पण सुरुवातीला आपण एक छोटासा संकल्प करणार आहोत आम्ही सगळ्याच जणी. कारण आता संक्रांत जवळ येते, नववर्षाचा पहिला मकर संक्रांतीचा हा सण असतो आणि सगळ्या मैत्रिणींच्या आनंदाला उधाण आणणारा सगळ्यात मोठा कार्यक्रम जो असतो तो म्हणजे हळदी कुंकवाचा. भरपूर रंगीबेरंगी काठापदराच्या साड्या, भरपूर दागिने आणि भरपूर लुटालूट जी या सणामध्ये होत असते आणि तिळगुळाचा गोडवा, तिळाची स्निग्धता, गुळाचा गोडवा, यामुळं हा सण सगळ्या मैत्रिणींच्या अगदी जवळचा आवडता सण आहे. आणि एक छोटासा संकल्प आमच्या सगळ्यांनाच असं वाटतोय आणि तो आम्ही करणारच आहोत. कारण आमच्या सगळ्या मैत्रिणी आता सुज्ञ आहेत त्यामुळं त्यांचं लुटण्याचं जी पद्धत आहे त्या सदुपयोगी, घरोपयोगी आणि चांगल्याच वस्तू लुटतात. परंतु आम्हाला असं वाटतं की जे काही प्लास्टिकच्या वस्तू असतात त्या आता स्वस्त तर काही मिळतच नाही, कारण 10 रुपये शिवाय कुठली वस्तू नाही. आणि पूर्वी बहुतेक असं संकल्पना असावी या सण करण्यामागची की हळदी कुंकवासोबत एखादं वाण देणं म्हणजे प्रेमाचं प्रतीक, भेट म्हणून देणं. आणि तेव्हा कसं गाव छोटी होती, लोकसंख्या कमी होती, एकमेकींच्या घरी जायला निमित्त नव्हतं. त्यामुळं जर निमित्तानं कोण कुणाच्या घरी गेलं तर तिळगुळ देता देता एखादी छोटीशी वस्तू भेट म्हणून आठवण राहावी असा उद्देश असावा. परंतु आता हा सगळा सोहळे साजरे होतात, सोहळा साजरा होतो, हळदी कुंकाचा थाट असतो आणि भरभरून मैत्रिणी येतात, त्यामुळं खर्च पण दांडगा असतो. म्हणून म्हणजे अशा प्लास्टिकच्या वस्तू न देता खाद्योपयोगी जर वस्तू दिल्या तर तो पॅकेट नेल्यावर घरी जर सोडला तर तो पोटात जाऊ शकतो. म्हणजे दिलेल्या मैत्रिणींचं प्रेम पोटापर्यंत पोहोचतं, पोटातून पोटापर्यंत ते प्रेम पोहोचू शकतं आणि पैशांचा पण सदुपयोग होऊ शकतो. त्यामुळं चला तर मग आपण संकल्प करूयात संकल्प की आम्ही ज्या पण वस्तू लुटणार आहोत, कधीही संक्रांत असो, आता मी श्रावणी शुक्रवारी माझं बसायचं असतं, नवरात्रात असतं, त्यामुळे आम्ही जेव्हा प्रत्येक याच्यामध्ये आपण लुटतो त्या वस्तू जेव्हा पण आम्ही वस्तू वाण म्हणून देऊ त्यावेळेला त्या धान्य स्वरूपात किंवा रोजच्या वापराच्या स्वरूपातच उपयोगी पडतील असं. तुमचं काय मत आहे, कशा असाव्यात? नाही, आपल्या संसाराला उपयोगी पडेल अशाच वस्तू आपण सगळ्यांना देऊया. पण धान्य किंवा खाण्याची वस्तू, खाण्याची शक्यतो असलेली उत्तम. तुमचं काय प्रदूषणमुक्त देऊया. प्रदूषण मुक्त. तुमचं मत? प्रदूषण मुक्त. तुझं मत? तर आम्ही सगळेजणी असं संकल्प करतोय की जे काही आम्ही सगळं बोललो आहोत त्या उद्देशानेच वस्तू आम्ही लुटणार आहोत आणि असा संकल्प आम्ही करूयात. आणि सगळ्या मैत्रिणींना पण आमची प्रार्थना आहे की तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे करा, परंतु थोडासा आमचा संकल्पाचा पण विचार करा. आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.